20 जानेवारीला अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर विराजमान झाले। शपथविधी पूर्ण झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत। राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच ट्रम्प ॲक्शन मोडवरती आले आहेत। शपथविधीनंतर पहिल्याच दिवशी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि यातीलच एक महत्त्वपूर्ण निर्णय अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या परदेशीय नागरिकांबाबत घेतला आहे। याचा सर्वात मोठा फटका भारतीय नागरिकांना बसणार आहे, कारण मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अमेरिकेत राहतात। मग नेमका ट्रम्प यांनी काय निर्णय घेतलाय, याचा भारतावर काय परिणाम होणार, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच परदेशीयांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याच्या तरतुदीत महत्त्वपूर्ण बदल केलाय। या नवीन तरतुदीनुसार परदेशीयांच्या अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलाला सरसकट अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही। ट्रम्प यांच्या नवीन नियमानुसार अमेरिकेत जन्मलेल्या परप्रांतीयांच्या बाळाच्या पालकांपैकी एक जण अमेरिकन नागरिक असेल किंवा ग्रीन कार्ड धारक म्हणजेच कायमस्वरूपी अमेरिकेचे रहिवासी म्हणून ओळख असलेले कार्ड असल्यास किंवा पालकांपैकी एक जण अमेरिकन सैन्यात असेल तरच अमेरिकेचे नागरिकत्व बिगर अमेरिकन मुलांना मिळणार आहे। त्यामुळे आता परप्रांतीय असलेल्यांच्या मुलांना सहजरित्या अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही। या नियमाची अंमलबजावणी 20 फेब्रुवारी पासून केली जाणार आहे। म्हणजेच 20 फेब्रुवारी नंतर अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलांना केवळ जन्माला अमेरिकेत आलं म्हणून अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही। खरं तर याचा सर्वात मोठा फटका भारतीय लोकांना बसणार आहे, कारण अमेरिकेत वास्तव्यात असलेल्या भारतीयांची संख्या खूप आहे। जवळपास 10 लाख भारतीय सध्या अमेरिकेत राहतात। यातील अनेक भारतीय कामाच्या निमित्ताने अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याच्या विचारात असतात। अशातच त्यांच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व न मिळाल्यास त्यांची मोठी कोंडी होऊ शकते। विशेष म्हणजे H-1B व्हिसावरती अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। या व्हिसावरती गेलेल्या नागरिकांना असंच वाटतं की मूल जन्माला आलं, त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळालं की पालकांनाही कायमस्वरूपी अमेरिकेत राहता येईल, कारण अमेरिकेतील पूर्वीच्या नियमांनुसार अमेरिकेत जन्माला आलेल्या कोणत्याही मुलाला अमेरिकेचे नागरिकत्व सहज मिळत होते। आता ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यास पाहत असलेल्यांची अडचण झाली आहे। एवढंच नाही तर ट्रम्प हे H-1B व्हिसाबाबत देखील कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। अमेरिकेत मोठ्या प्रमाणात परदेशातील नागरिक H-1B व्हिसावरती येत असल्यानं अमेरिकेतील नागरिकांसाठी कामाच्या संधी कमी होत आहेत, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांनी या व्हिसाबाबत कठोर निर्णय घेतल्यास अमेरिकेत भारतीयांसाठी नोकरीच्या संधी कमी होऊ शकतात। त्यामुळे अनेक भारतीयांना अमेरिकेतील नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात। विशेष म्हणजे निवडणुकीत बेकायदेशीर स्थलांतर हा मुद्दा ट्रम्प यांनी चांगलाच लावून धरला होता। त्यामुळे ते अमेरिकेतील नागरिकांसाठी परप्रांतीयांबाबत इतरही काही जाचक अटी आणू शकतात। ट्रम्प यांचे हे सत्तेवरचे दुसरे पर्व, पण यावेळी ट्रम्प तुलनेने अधिक आक्रमक दिसत आहेत, कारण सत्तेवर येताच ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांच्या गटाला धमकी दिली असून ब्रिक्सने अमेरिका विरोधी धोरण आणली तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून देखील अमेरिकेनं माघार घेतलीय। ट्रम्प यांनी अमेरिका मेक्सिकोच्या सीमेवर देखील आणीबाणी जाहीर केली आहे। ग्रीनलँड, पनामा कालवा, कॅनडावरती देखील कब्जा मिळवण्याची त्यांची इच्छा त्यांचे आक्रमक रूप अधोरेखित करते। ट्रम्प यांनी अमेरिकेला सर्वच बाबींमध्ये महासत्ता बनविण्याचा जणू विडाच उचललाय। आता ट्रम्प दुसऱ्या देशांशी संबंध जोपासण्यातही फारसे इंटरेस्टेड दिसत नाही। आय डोंट केअर अबाउट एनीवन, आय जस्ट वॉन्ट टू फोकस ऑन अमेरिका ही त्यांची भावना आता स्पष्ट दिसते। त्यामुळे ट्रम्प सत्तेवर विराजमान होताच ते ॲक्शन मोडवर आल्याने अनेक देशांची धडकी भरली आहे। ट्रम्प यांनी सत्तेवर येताच घेतलेल्या विविध नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।